महालक्ष्मीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा आता राजकीय मैदानात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मराठी अभिनेत्रीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे। कांदिवली पूर्व येथील प्रभाग क्रमांक 25 साठी भाजपने प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकर यांना AB फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी जाहीर केली। आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने एकेकाळी मोठा पडदा गाजवणाऱ्या निशा आता जनसेवेचा वसा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत। निशा परुळेकर यांच्या उमेदवारीमुळे कांदिवली पूर्व भागातील राजकीय समीकरणं बदलली आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे योगेश भोईर किंवा माधुरी भोईर यांचे तगडे आव्हान असणार आहे। एका बाजूला शिवसेनेचा स्थानिक जनसंपर्क आणि दुसऱ्या बाजूला निशा परुळेकर यांचा चाहता वर्ग, असा हा चुरशीचा सामना पाहण्यासारखा ठरेल। निशा परुळेकर हे मराठी कलाविश्वातील एक आदराचं नाव आहे। तिने नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमात आपली मोहर उमटवली। काळूबाई पावली नवसाला, अशी होती संत सखू, पोलीस लाईन, हरी ओम विठ्ठला, 3 बायका फजिते ऐका अशा चित्रपटांमधून तिने अभिनयाची छाप सोडली आहे। चित्रपटांसोबत निशाने नाटकात देखील काम केलंय। भरत जाधव सोबत सही रे सही या अजरामर नाटकात ती दिसली होती। तर सुख म्हणजे नक्की काय असतं आणि दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकांमध्ये तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत। विशेषतः त्यांनी साकारलेली महालक्ष्मी अंबाबाईची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली। निशाने तिचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता कांदिवलीकर महालक्ष्मीला कौल देतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। निशा परुळेकर केवळ ग्लॅमरसाठी राजकारणात आलेली नाही, तर त्या गेल्या काही काळापासून भाजपच्या संघटन कार्यात सक्रिय आहे। सध्या त्या भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। पक्षातील त्यांच्या निष्ठेचा आणि कामाचा विचार करूनच भाजपने त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यात उतरवलंय।